नाटो ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आल्यात। विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही, आताची मोठी बातमी। सेमीफायनलमध्ये विजय मिळवत विनेश फोगाटनं फायनलमध्ये धडक मारली, मात्र काही ग्रॅम वजन वाढल्यानं फोगाट अयोग्य घोषित करण्यात आलाय। तर ऑलिम्पिकमध्ये आता विनेश फोगाटला अयोग्य घोषित करण्यात आलंय। ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर आता विनेश फोगाटसाठी हा मोठा धक्का, किंबहुना भारतासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण 50 किलोपेक्षा काही ग्रॅम वजन वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ऑलिम्पिकमध्ये आता विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आली आहे। विनेश फोगाट आता फायनल मॅच खेळू शकणार नाही, त्यामुळे भारतासाठी आणि विनेश फोगाटसाठी हा मोठा धक्का आहे। अगदी काही ग्रॅम वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला अयोग्य घोषित करण्यात आलंय। ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलमध्ये विजय मिळवत तिनं फायनलमध्ये धडक मारलेली आहे, मात्र विनेश फोगाट आता फायनल खेळू शकणार नाही, कारण 50 किलोपेक्षा काही ग्रॅम वजन वाढल्यानं विनेश फोगाटला अयोग्य घोषित करण्यात आलंय। ऑलिम्पिकमधील अत्यंत धक्कादायक बातमी आता समोर येते आहे। भारतासाठी विनेश फोगाटसाठी हा मोठा धक्का।